तुमचा कधी असा अपमान झाला आहे का की तुम्हाला वाटलं एक दिवस या लोकांना दाखवून द्यायचं, पण नुसतं संतापून काही होत नाही. खरा बदला म्हणजे तुमचं प्रचंड यश. अमिताभ बच्चन, APJ अब्दुल कलाम यांना देखील अपमान सहन करावा लागला, पण त्यांनी त्याच अपमानाला प्रेरणेत बदललं आणि इतिहास घडवला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अपमानाचा बदला घ्यायचा तर तो कसा घ्यावा. लोक काय म्हणतात याने फरक पडतो का? हो, पडतो. पण तो फरक तुम्हाला पराभूत करणारा असावा का? तर नाही. तर उलट तो तुम्हाला अधिक प्रबळ करणारा असायला हवा. चला पाहूया काही मोठ्या लोकांनी अपमानाचं रूपांतर कसं यशात केलं. APJ अब्दुल कलाम. लहानपणी एका शिक्षकाने त्यांना वर्गात मागच्या बाकावर बसायला सांगितलं, कारण ते एका गरीब कुटुंबातून आले होते. पण आज अब्दुल कलाम हेच नाव भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलं. त्यांनी विंग्स ऑफ फायर या आत्मचरित्रात सांगितलंय, अपमानाने खचू नका, त्याचा वापर उंच भरारी घेण्यासाठी करा. अमिताभ बच्चन. आवाज नाकारला, पण एका रेडिओ स्टेशनने त्यांचा आवाज नाकारला. ते म्हणाले, तुमचा आवाज फार जड आहे, तुम्ही कधीही निवेदक किंवा अभिनेता बनू शकत नाही. पण तोच आवाज आज भारतीय सिनेमाचा सर्वात मोठा आवाज बनला आहे. संघर्ष, मेहनत आणि चिकाटी हाच खरा बदला. चला आता पाहूया की या लोकांनी अपमानावर मात करण्यासाठी कोणते मार्ग अवलंबले. 1. स्वतःला सिद्ध करा. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. लोकांच्या बोलण्यावर उत्तर देणं सोपं आहे, पण स्वतःला सिद्ध करणं खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा अपमान होतो तेव्हा तिथेच थांबण्याऐवजी त्याचा उपयोग स्वतःला सुधारण्यासाठी करा. योग्य लोकांसोबत राहा. नेगेटिव्ह लोकांना बाजूला करा. तुम्हाला खाली खेचणाऱ्या लोकांपासून दूर राहा आणि तुमच्यात विश्वास ठेवणाऱ्या लोकांना सोबत ठेवा. नेपोलियन हिल यांच्या थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकात सांगितलंय, तुम्ही ज्या 5 लोकांसोबत वेळ घालवता तसाच तुमचा स्वभाव घडतो. त्यामुळे योग्य लोकांची निवड करा. 3. ध्येय ठेवा आणि झपाटून काम करा. मॉर्गन हाउसेल यांच्या द सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकामध्ये सांगितलंय, पैसा आणि यश हे लोकांच्या मतांपेक्षा जास्त शक्तिशाली असतात. त्यामुळे गॉसिप आणि अपमान याकडे दुर्लक्ष करा आणि तुमच्या ध्येयावर फोकस करा. जर खरंच तुम्हाला अपमानाचा बदला घ्यायचा असेल तर तो रागाने नव्हे तर यशाने घ्या, कारण सक्सेस इज द बेस्ट रिवेंज. स्टीव्ह जॉब्सला अपमानित करून त्याच्या स्वतःच्या कंपनीतून बाहेर काढले, पण त्यांनी ॲपलला पुन्हा जगातील नंबर 1 कंपनी बनवली. डिझने कंपनीने वॉल्ट डिझने यांना नाकारलं, कारण ते क्रिएटिव्ह नाहीत, पण आज त्यांचं नाव जगभर ओळखलं जातं. मायकल जॉर्डनला पहिल्या टीम मधून काढून टाकलं, पण तो इतिहासातील महान खेळाडू बनला. तुमचं ध्येय ठरवा, अपमानाला दुर्लक्ष करा आणि एवढं यशस्वी व्हा की ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं तेच लोक तुमच्या पुढ्यात हात जोडून उभा राहतात. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओतून तुम्हाला काय शिकायला मिळालं? अपमानानंतर रागाने रिॲक्ट करायचं की शांत राहून मेहनतीने स्वतःला सिद्ध करायचं? तुम्हाला कोणत्या प्रसंगात अपमान सहन करावा लागला आहे आणि तुम्ही त्याचा सामना कसा केला? कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढेही असेच प्रेरणादायी विषय घेऊन येणार आहोत. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.